काल आपण फंडामेंटल राइट्स, कॉन्स्टिट्यूशन मधले फंडामेंटल राइट्स याबद्दल आपण काल डिस्कस केलं होतं. कोणते कोणते आर्टिकल्स आहेत फंडामेंटल राइट्स मध्ये, त्याचा काय अर्थ आहे, ते आर्टिकल्स कुठे वापरले जाऊ शकतात, त्यामध्ये अमेंडमेंट होते की नाही, या सगळ्या गोष्टींचा काल आपण अभ्यास केला होता. त्याबद्दल चर्चा केलेली. आज आपण त्याबद्दलच्या 25 महत्वाच्या केसेस आहेत सुप्रीम कोर्टाच्या, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने फंडामेंटल राइट्सशी रिलेटेड जजमेंट्स दिलेली आहेत. त्या केसेसचा आपण आज विचार करूया. A.K. Gopalan case 1950, SC contended that there was no violation of fundamental rights enriched in Article 13, 1921 and 22 under the provisions of the Preventive Detention Act. The detention was as per the procedure established by law. Hence, the SC took a narrow view of Article 21. यामध्ये सांगितले त्यांनी की डिटेन्शन म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट. डिटेन्शन म्हणजे काय, तर प्रतिबंधक कायदा. एखाद्याला डांबून ठेवणं, एखाद्याला पकडून ठेवणं, एखाद्याच्या मर्जी विरुद्ध त्याला पकडून ठेवणं, याला डिटेन्शन म्हणतात. तर फंडामेंटल राइट्स आपल्याला काय सांगतं, फ्रीडम आर्टिकल 21 आपल्याला काय सांगतं की राईट टू लिव्ह विथ लिबर्टी अँड डिग्निटी. पण यामध्ये ए के गोपालनच्या केसमध्ये SC कंटेंट दॅट देर वॉज नो व्हायोलेशन ऑफ फंडामेंटल राइट्स. यामध्ये कुठलंही फंडामेंटल राइट्सचं व्हायोलेशन झालेलं नाहीये. कोणत्या कोणत्या की आर्टिकल 13, 19, 21 अँड 22 या कोणत्याही फंडामेंटल राइट्सचं व्हायोलेशन झालेलं नाहीये. द डिटेन्शन वॉज ऍज पर द प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. हे ए.के. गोपालन केसमध्ये जे डिटेन्शन झालं, जे डांबून ठेवणं झालं, ते का झालं, ते करण्यासाठी कायद्याच्या दुसऱ्या गोष्टींचा आधार घेतला गेला. आपण आधीच सांगितलं की सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन्स ही खूप महत्वाची गोष्ट फंडामेंटल राइट्स मध्ये आहे आणि जनरल लॉ सुद्धा ऍप्लिकेबल होतात त्यामध्ये. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला फंडामेंटल राइट्सचं उल्लंघनच होतंय असं नाही. ऑफिशियल कस्टडीमध्ये घेतलं गेलंय, एखाद्याला डांबून ठेवलंय, हे फंडामेंटल राइट्सचं उल्लंघन नाही. यामध्ये हिअर द SC टूक अ नॅरो व्ह्यू ऑफ आर्टिकल 21. त्यांचं म्हणणं काय की आर्टिकल 21 चा जास्त विचार केला गेला नाही या केसमध्ये. आर्टिकल 21 काय सांगतं, लाईफ राईट टू लिव्ह विथ लिबर्टी. दुसरी केस काय आहे, शंकरी प्रसाद केस, ही 1951 मध्ये झालेली. यामध्ये दिस केस डेल्ट विथ द अमेंडेबिलिटी ऑफ फंडामेंटल राइट्स. द फर्स्ट अमेंडमेंट्स व्हॅलिडिटी वॉज चॅलेंज. या केसमध्ये फंडामेंटल राइट्सच्या अमेंडेबिलिटी म्हणजे फंडामेंटल राइट्स मध्ये कॉन्स्टिट्यूशनल चेंजेस करण्यासाठी, बदलाव करण्याबद्दलची ही केस होती. द SC कंटेंट दॅट द पार्लियामेंट्स पॉवर टू अमेंड आर्टिकल 368 also includes to power to amend the fundamental rights guaranteed in part 3 of the constitution. यामध्ये SC ने काय ऑर्डर दिली की फंडामेंटल राइट्सचं आपण आधी पाहिलंय, मागच्या केसेस मध्ये आपण पाहिलं की एका केसमध्ये याने सांगितलं की तुम्ही फंडामेंटल राइट्स मध्ये अमेंडमेंट करू शकता, पण केशवनंदानीच्या केसमध्ये सांगितलं की फंडामेंटल राइट्स आर बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आणि त्याच्यामध्ये तुम्ही अमेंड करू शकत नाहीत. म्हणून दिस केस डेल्ट विथ अमेंडेबिलिटी ऑफ फंडामेंटल राइट्स. द फर्स्ट अमेंडमेंट्स व्हॅलिडिटी वॉज चॅलेंज. जसं मी सांगताना म्हणलं होतं की अमेंडमेंट कधीपासून लागू होईल, ज्या दिवशी अमेंडमेंट ऍक्ट आला त्या दिवसापासून का त्याच्या आधीपासून ती लागू होईल, याबद्दलची ही केस होती. The SC contended that the Parliament's power to amend the Article 368 also includes the power to amend the fundamental rights. Article 368 काय सांगतं, Article 368, 361 काय सांगतं की in the Constitution of India grants constituent power to make formal amendments and empowers Parliament to amend the Constitution by way of addition, variation or repeal of any provision according to the procedure laid down therein. Article 368 पार्लमेंटला अधिकार देतं की कोणत्याही तुम्ही आर्टिकलमध्ये ऍडिशन करू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये बदलाव करू शकता, ते आर्टिकल तुम्ही स्ट्राईक आउट करू शकता, डिलीट करू शकता.
किंवा रिपील करू शकतात, म्हणजे त्याच्यातला थोडासा भाग तुम्ही कट करू शकता किंवा थोडासा भाग तुम्ही अंमलात आणू शकता. विच विच इज डिफरंट फ्रॉम द प्रोसिजर फॉर ऑर्डिनरी लेजिस्लेशन, की जे बाकीचे जे लेजिस्लेशन आहे, हा स्पेशल राईट आहे, त्याच्या त्याच्या अपोजिट आहे, त्याच्या विरुद्ध आहे. ही केस होती शंकरी प्रसाद केस, पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हा कॉन्स्टिट्यूशनचे पार्ट आहेत, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. प्रत्येक पार्ट वेगवेगळ्या गोष्टींमध्ये फोकस करतो. Berubari Union Case 1960. This case was regarding the Parliament's power to transfer the territory of Berubai to Pakistan. The Supreme Court examined Article 3 in detail and held that the Parliament cannot make laws under this article in order to execute the Nehru Non-Agreement, as the Ninth Amendment Act was passed to enforce the agreement. ही केस काय होती? बेरुबारी युनियन केस 1960 मध्ये काय झाली होती? बेरुबारीचा टेरिटरी ऑफ बेरुबारी टू पाकिस्तानमध्ये ती टेरिटरी ट्रान्सफर करण्याबाबतची ही केस होती. द सुप्रीम कोर्ट एक्झामिन आर्टिकल 3. आर्टिकल 3 काय सांगतं? इट एम्पॉवर्ड द पार्लिमेंट to make a law relating to the formation of new states and alteration of existing states. आर्टिकल 3 काय सांगतं की तुम्ही सुप्रीम कोर्टाला नवीन पार्लमेंटला आणि म्हणजे अंडर द ऑब्झर्वेशन ऑफ सुप्रीम कोर्ट की नवीन स्टेट इन्क्लूड करण्याचा किंवा आधीच्या स्टेटमध्ये बदल करण्याचा, ते डिलीट करण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे, हे आर्टिकल 3 सांगतं. The Supreme Court examined Article 3 in detail and held that Parliament cannot take the laws under this article in order to execute the Nehru Non-Agreement. Nehru Non-Agreement काय होतं याबद्दल तुम्ही थोडंसं स्वतः वाचा. Hence the Ninth Amendment Act was passed to enforce the agreement. आणि त्याच्यामुळे 9th Amendment केली गेली आणि तो ऍक्ट पास केला गेला. आता 9th Amendment काय होती? सगळ्या अमेंडमेंट 1 ते आतापर्यंतच्या 103 अमेंडमेंट्स झालेल्या आहेत. तर ते या सगळ्या अमेंडमेंट्स कशाच्या रिलेटेड होत्या हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. 9वी अमेंडमेंट काय होती? India to give effect to the transfer of certain territories to Pakistan in pursuance of the agreements entered into between the government of India and Pakistan. So नेहरू नून अग्रीमेंट झालं होतं, तेच आर्टिकल ते 9th अमेंडमेंट ऍक्ट आहे. नेहरू नून अग्रीमेंट, ज्याच्यामध्ये डिसाइड केलं गेलं की भारताचा काही भाग हा पाकिस्तानच्या टेरिटरीमध्ये इन्क्लूड केला जाईल. Golaknath case 1967. The question in this case were whether amendment is a law and whether fundamental rights can be amended or not. SC contended that fundamental rights are not amendable to the parliamentary restrictions as stated in Article 13, and that to amend the fundamental rights, a new constituent assembly would be required. Also stated that Article 368 gives the procedure to amend the constitution but does not confer on parliament the power to amend the constitution. गोलकनाथ केस मध्ये काय झालं? द क्वेश्चन इन दिस केस, कोणते क्वेश्चन हे समोर आले की कोणतेच क्वेश्चन समोर आले की वेदर अमेंडमेंट इज अ लॉ. अमेंडमेंट ही लॉ आहे. अमेंडमेंट घडवणं कॉन्स्टिट्यूशन मध्ये हा एक प्रकारचा कायदा आहे. अँड वेदर फंडामेंटल राईट्स कॅन बी अमेंडेड ऑर नॉट. आणि फंडामेंटल राईट्स हे फंडामेंटल राईट्स मध्ये अमेंडमेंट केली जाऊ शकते की नाही. SC contended that fundamental rights are not amendable to the parliamentary restriction as stated in Article 13. Article 13 काय सांगतं इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं? दिस मीन्स द ज्युडिशियल रिव्ह्यू. त्याच्या एखादी अमेंडमेंट करण्यासाठी ज्युडिशियल रिव्ह्यू, कोर्टाची परमिशन, कोर्टाचं लुकआउट असणं महत्वाचं आहे. It enjoys a duty on the Indian state to respect and implement the fundamental rights, and at the same time it confers a power on the courts to declare a law or an act void if it infringes the fundamental rights. जर फंडामेंटल राईट्स इन्फ्रिजमेंट होत असेल, त्याचा अधिक बरखास्त म्हणजे त्याची अंमलबजावणी होत नसेल, तर ते लागू करायचे की नाही हे ज्युडिशियल रिव्ह्यू साठी पाठवणं हे आर्टिकल 13 सांगतं.
and that to amend the fundamental rights. A new constituent assembly म्हणजे एक कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे काही लोक त्याच्यावरती ग्रुप ऑफ पीपल बसला पाहिजे, त्याच्यावरती त्या समविचाराच्या लोकांनी त्याच्यावरती विचार केला पाहिजे, स्वतःची मतं मांडली पाहिजेत आणि मग त्याच्यावरती डिसिजन घेतला पाहिजे. would be required. Also stated that Article 368 काय सांगतं? Grants constituent power to make formal amendments and empowers Parliament to amend the Constitution by way of addition, variation, or repeal of any provision according to the procedure laid down herein, which is different from the procedure for ordinary legislation. The Article 368 सांगतं gives the procedure to amend the Constitution but does not confer on Parliament the power to amend the Constitution. फक्त पार्लमेंटला पूर्ण अधिकार दिलेला नाहीये कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट करण्याचा. ज्युडिशियल रिव्ह्यू साठी तुम्ही ती केस एखाद्याने जर सांगितलं की मला याबद्दल ज्युडिशियल रिव्ह्यू हवाय, तर ते ज्युडिशियल रिव्ह्यू साठी केस दाखल केली जाऊ शकते. ह्याच्या पुढची केस आहे केशवानंद भारती केस. ही आपण आधी बघितली होती केशवानंद भारती केस. This judgment defined the basic structure of the Constitution. The SC held that although no part of the Constitution, including fundamental rights, was beyond the Parliament's amendment, power, the basic structure of the Constitution could not be abrogated even by a constitutional amendment. This is the basic structure in the Indian law in which the judiciary can strike down any amendment passed by the Parliament that is in conflict with the basic structure of the Constitution. केशवनंद भारतीची केस काल पण आपण पाहिली होती की ज्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये फंडामेंटल राईट्सला बेसिक स्ट्रक्चर सांगितलं गेलं आणि फंडामेंटल राईट्स मध्ये अमेंडमेंट केली जाणार नाही, हा महत्वाचा निर्णय या केसमध्ये घेतला गेला. बेसिक structure of the Constitution could not be abrogated even by a constitutional amendment. Abrogated म्हणजे strike out, रद्द केले जाणार, delete केले जाणार नाही. This is the basic in Indian law in which the judiciary can strike down any amendment passed by Parliament that is in conflict with the basic structure of the Constitution. जर मग याच्या पुढची कोणतीही अमेंडमेंट आणायची असेल आणि त्या अमेंडमेंटमुळे जर फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन केले जात असेल किंवा एखादा त्यातला शब्द स्ट्राईक आउट होणार असेल, तर ती अमेंडमेंट लागू केली जाणार नाही असं केशवनंद भारतीच्या केसमध्ये डिसाइड केलं गेलं आणि फंडामेंटल राईट्सला बेसिक स्ट्रक्चर म्हणून संबोधलं गेलं. ज्युडिशियल रिव्ह्यूचा इथं प्रश्नच येत नाही कारण पार्लमेंटमध्ये यामध्ये अमेंडमेंट होऊच शकत नाही. पुढची केस आहे इंदिरा नेहरू गांधी वर्सेस राज नारायण केस 1975. SC applied the theory of basic structure and struck down clause 4 of the Article 329A, which was inserted by the 39th Amendment in 1975 on the grounds that it was beyond the Parliament's amending power as it destroyed the Constitution's basic features. हा काळ जो होता त्यावेळेला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्यावेळेला त्यांनी खूप सारे कॉन्स्टिट्यूशन्स मध्ये बदल केले होते. त्यांनी आणीबाणी डिक्लेअर करून कॉन्स्टिट्यूशन मध्ये खूप फेरफार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या केसमध्ये काय सांगितलं गेलं की SC applied the theory of basic structure and struck down clause 4 of Article 329A. Struck down म्हणजे तो काढला गेला. काय होता? स्पेशल प्रोव्हिजन्स as to elections to parliament in case which was inserted by 39th Amendment in 1975. The fourth clause काय होता? Which directly concerns the present appeal state that no law made by Parliament before the commencement of the Constitution. 39th Amendment Act 1975. Insofar as it relates to election, petitions and matters connected therewith shall apply or shall be deemed ever to have applied to or in. समजायला थोडंसं अवघड आहे हे, पण याच्यामध्ये काय सांगितलं की इलेक्शनचे अधिकार च्या बाबतीत इंदिरा गांधींनी काही क्लॉज आणले होते आर्टिकल 329A मध्ये. नो लॉ मेड बाय पार्लिमेंट बिफोर द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन.
कॉन्स्टिट्यूशन जेव्हा कमेन्समेंट मध्ये आलं 1950 साली, त्याआधी जे काही लॉ केले गेले होते ते अंमलात आणले जाणार नाही. ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये इन्क्लूड केले जाणार नाही किंवा त्याच्यावरती विचार केला जाणार नाही. असा क्लॉज 4 त्यांनी 39A मध्ये आणला होता. पण कॉन्स्टिट्यूशन 1950 म्हणजे 26 जानेवारी 1950 मध्ये अंमलात आणलं गेलं. पण 47 पासून 1950 पर्यंत ज्या काही गोष्टीचे अधिकार लोकांना दिले गेले, ते अधिकार आता पुन्हा काढून घेणं हे फंडामेंटल राइट्सचं उल्लंघन करण्यासारखं होतं. त्यामुळे एससीनी काय केलं, थेअरी ऑफ बेसिक स्ट्रक्चर अँड स्ट्रक डाउन क्लॉज 4 ऑफ आर्टिकल 329A. त्यांनी तो क्लॉजच काढून टाकला आणि ही त्यांनी अमेंडमेंट केली कॉन्स्टिट्यूशन मध्ये. Beyond the Parliament's amending power as it destroyed the Constitution's basic structure. Beyond Parliament's amending, पार्लिमेंटची अमेंडिंग पॉवर काय आहे की बेसिक स्ट्रक्चरला ते हात लावणार नाही. पण अधिकारात जे कॉन्स्टिट्यूशन बनवण्याच्या आधी जे काही दिले गेले होते ते अधिकार काढून घेण्याचा अधिकार पार्लमेंटने आधीच बरखास्त केला होता बेसिक स्ट्रक्चर फंडामेंटल राईट्सला देऊन. त्यामुळे ही केस यामध्ये त्यांनी ती अमेंडमेंट होऊ दिली नाही. मेनका गांधी केस, या केसचा उल्लेख आर्टिकल 21 मध्ये आपण काल केला होता. The main issue in this case was whether the right to go abroad is a part of right to personal liberty under Article 21. The SC held that it is included in the right to personal liberty. The SC also ruled that the mere existence of an enabling law was not enough to restrain personal liberty. Such a law must also be just, fair and reasonable. मेनका गांधीची ही जी केस आहे ती केस फार फेमस आहे. याचा इतिहास तुम्ही वाचू शकता. मेनका गांधी केस ही भारताच्या बाहेर जाणं शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी हे आर्टिकल 21 च्या अंडर येतं. द मेन इश्यू इन दिस केस वॉज वेदर द right to go abroad is a part of right to personal liberty under Article 21. म्हणजे पर्सनल लिबर्टी जे कुठेही तुम्ही लावू शकता किंवा तुम्हाला हवं तसं तुम्ही आयुष्य जगू शकता, हे आर्टिकल 21 आपल्याला सांगतं. आणि मग एससीनी काय सांगितलं यामध्ये की the SC held that it is included in the right to personal liberty. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रगतीसाठी, व्यवसायासाठी, नोकरीसाठी, शिक्षणासाठी भारताच्या बाहेर जाऊन तिथे स्थायिक होऊ शकता भारताचे नागरिकच राहून. तुम्हाला तुमच्या नागरिकत्वामध्ये काहीही बदल होणार नाही. आणि त्यामुळे आर्टिकल 21 मध्ये राईट टू लिबर्टी इन अब्रॉड हा सुद्धा ऍड केलं गेलं. कोणत्या केसमध्ये? मेनका गांधीच्या केसमध्ये. ही केस मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया अशी केस होती. त्याचा निकाल 25 जानेवारी 1978 साली लावला गेला. मिनेव्रा मिल्स केस 1980 मध्ये झाली होती. दिस केस अगेन स्ट्रेटन्स द बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. The judgment struck down 2 changes made to the Constitution by the 42nd Amendment Act 1976, declaring them to be violative of the basic structure. The judgment make it clear that the Constitution and not the Parliament is supreme. 45वी अमेंडमेंट काय होती? काल पण मी सांगितलं होतं की आणीबाणी लागू केली गेली होती इंदिरा गांधींनी आणि सगळीकडे इमर्जन्सी होती आणि त्यांनी जे सुप्रीम जे कोर्टाचे जे काही अधिकार होते, पार्लमेंटचे अधिकार म्हणजे लोकसभा, राज्यसभा आणि सुप्रीम कोर्ट, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली याचे जे काही अधिकार होते ते त्यांनी काढून ते सगळे अधिकार त्यांनी प्रेसिडेंटच्या अधिकार मध्ये अमेंडमेंट केली. 42वी अमेंडमेंट. ते सगळे अधिकार त्यांनी प्रेसिडेंटला दिले. त्यामुळे कोणतीही व्यक्ती कोर्टामध्ये जाऊन दाद मागू शकत नव्हती. पंतप्रधानांना त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागत होता. अशा त्यांनी कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल केला होता 42वी घटना दुरुस्ती आणून. तर मिनेव्रा मिल्क केस मध्ये काय आलं? दिस केस अगेन स्ट्रेटन्स द बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्ट्रिन्स. जे बेसिक स्ट्रक्चर आहे फंडामेंटल राईट्स जे आपण आर्टिकल 19 पासून 14 पासून 32 पर्यंत जे बघितलं. The judgment struck down 2 changes made to the Constitution by the 44th Amendment Act 1976, declaring them to be violative of the basic structure. The judgment makes it clear that the Constitution and not the Parliament is supreme. जरी 44वी अमेंडमेंट आली आणि
त्या अमेंडमेंटमध्ये पुन्हा बदल केले गेले की सगळे अधिकार प्रेसिडेंटला राहणार नाहीत, पार्लमेंटकडे आणि सुप्रीम कोर्टाकडेही काही अधिकार राहतील. हा बदल पुन्हा 44व्या अमेंडमेंटमध्ये केला गेला. पण काही केसेस त्यावेळेला ज्या समोर आल्या होत्या त्या खूप पुढेही चालू राहिल्या. त्यामधलीच एक मिनेर्वा मिल केस होती, की ज्यामध्ये फंडामेंटल राइट्सचं उल्लंघन होत होतं आणि त्यावेळेला इंदिरा गांधींनी पंतप्रधानाच्या अंडर प्रेसिडेंट पॉवर अंडर प्राईम मिनिस्टर पॉवर त्यांनी जे काही निर्णय दिले गेले होते ते निर्णय लागू केले जाणार नाहीत असं या केसमध्ये सांगितलं गेलं. आणि द कॉन्स्टिट्यूशन हे सगळ्यात सुप्रीम आहे, पार्लिमेंट नाही. तर भारताचं संविधान हे सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आहे, एक नंबरवरती आहे, पार्लमेंट नाही. असा महत्वाचा निर्णय मिनेव्रा मिल्स केसमध्ये दिला गेला, की त्याच्यामुळे आता प्रत्येक कोणत्याही केसमध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय दिलंय या गोष्टीचा खूप जास्त विचार केला जातो. या केसेस शिकण्याचं किंवा या केसेस प्रत्येक केस लक्षात ठेवण्याचं किंवा त्याचं कारण असे की प्रत्येक केसमध्ये फंडामेंटल राईट्सशी रिलेटेड या केसेस सगळ्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे अशी एखादी फॅक्ट देऊन किंवा प्रिन्सिपल देऊन ही फॅक्ट किंवा हे प्रिन्सिपल कोणत्या केसला लागू होतं हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून या 25 केसेस आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढची केस आहे वामनराव केस. This SC again reiterated basic structure doctrine. It also drew a line of demarcation as April 24th, 1973. That is the date of the Keshavananda Bharati judgment, and held that it should not be applied retrospectively to reopen the validity of any amendment to the constitution which took place prior to that date. म्हणजे वामनराव केसमध्ये काय सांगितलं की जे अमेंडमेंट्स झालेल्या आहेत आतापर्यंतच्या त्या अमेंडमेंट्स त्या तारखेपासूनच लागू होतील. त्याचे जजमेंट्स किंवा त्याचा निकाल हा आधीच्या केसेसला लागू होणार नाही. त्याच्यामध्ये बदल होणार नाही. त्या अमेंडमेंट ज्या तारखेपासून अंमलात आणल्या गेल्या किंवा त्या तारखेपासून त्याला पार्लमेंटमध्ये किंवा ज्युडिशरी रिव्ह्यू मध्ये मान्यता दिली गेली त्या तारखेपासूनच ती अमेंडमेंट लागू केली जाईल. असं वामनराव केस 1981च्या ह्याच्यामध्ये एससीनी जजमेंट दिलेलं आहे. शहाबानो बेगम केस 1985 ही सुद्धा खूप फेमस केस आहे. शहाबानो बेगम केस माइलस्टोन केस फॉर मुस्लिम्स वुमन फाइट्स फॉर राईट्स. जे मुस्लिम वुमन होत्या त्यांच्या स्वतःच्या अधिकारांसाठी, कारण हे मुस्लिम वुमन्सचे अधिकार, हिंदू वुमन्सचे अधिकार, पारशी वुमन्सचे अधिकार हे पर्सनल लॉ मध्ये येतात. त्याला पर्सनल लॉ म्हटला जातो. जेव्हा तुम्ही फॅमिली लॉ शिकाल LLB मध्ये तेव्हा तुम्ही पर्सनल लॉ आणि बेसिक स्ट्रक्चर ऑफ पर्सनल लॉ किंवा हे पर्सनल लॉ कुठून आले, कशामुळे आले, पर्सनल लॉ हे कल्चर आणि कस्टम यावरती डिपेंड आहे. जे कल्चर आहे, जे ट्रॅडिशन आहे त्यावरती पर्सनल लॉ डिपेंड्स आहेत. फॅमिली लॉ शिकताना पहिलाच चॅप्टर येतो की तुमचे पर्सनल लॉ हे कुठून आलेत आणि प्रत्येक रिलिजन वाईज पर्सनल लॉ आहे. म्हणजे हिंदू मुलींना जे त्यांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये किंवा हिंदू फॅमिली ऍक्ट प्रमाणे जे अधिकार आहेत तेच मुस्लिम बायकांना नव्हते आणि तसेच अधिकार ख्रिश्चन बायकांना सुद्धा नव्हते किंवा पारशी बायकांना सुद्धा नव्हते. त्यामुळे शहाबानो बेगमची केस ही खूप माइलस्टोन केस म्हणली जाते. सुप्रीम कोर्टाच्या एक लँडमार्क जजमेंट मधली ही सगळ्यात महत्वाची केस आहे. Muslims women's fight for rights. He upheld the right to alimony of a Muslim woman and said that the Code of Criminal Procedure Code 1973 is applicable to all citizens irrespective of their religion. आपण फंडामेंटल राईट्स मध्ये बघितलं की तुमचं कोणत्याही तुम्ही जाती, धर्म, वंश, जेंडर कुठलेही असाल तुम्हाला हे सगळे अधिकार तुमचे लागू होते, पण सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन हा खूप महत्वाचा शब्द प्रत्येक गोष्टीमध्ये होता. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या कुठल्याही फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन झाले तर तुमचे पर्सनल लॉ अडवा यायचा प्रत्येक गोष्टीमध्ये, की आमच्या पर्सनल लॉ मध्ये, आमच्या रिच्युअल्स मध्ये, आमच्या कस्टम्स मध्ये हे असं सांगितलेलं आहे, त्यामुळे आम्ही असंच वागणार जरी त्या स्त्रीच्या अधिकाराचं उल्लंघन काही होत असेल तरी. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला, द SC upheld the right to alimony for a Muslim woman
ॲलिमनीचा अर्थ काय? कोर्ट ऑर्डर्स पेमेंट awarded to a spouse or former spouse within a separation or divorce agreement. म्हणजे ॲलिमनी म्हणजे काय? काही पैसे, एक आपण पोटगी म्हणतो ना, ती पोटगी मुस्लिम वुमन्सना सुद्धा मिळाली पाहिजे. त्यांनाही काही पैसे दिले गेले पाहिजेत. स्पाउस विदिन अ सेपरेशन ऑर डायव्होर्स अग्रीमेंट म्हणजे जेव्हा ते सेपरेट झाले त्या पिरियडपासून किंवा त्यांचा जेव्हा डिव्होर्स होतोय त्या पिरियडपासून त्यांना ॲल्युमनी दिली गेली पाहिजे. And said that the Code of Criminal Procedure CRPC 1973 is applicable to all citizens. सगळ्या लोकांना, नागरिकांना लागू आहे, irrespective of their religion, त्यांचं कोणतंही रिलिजन असू देत. The set of a political controversy and the government of the day overturned this judgment by passing the Muslim Women Protection on Divorce Act 1986. आणि या केसला धरूनच मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऍक्ट डायव्होर्स ऍक्ट हा लागू केला गेला, अकॉर्डिंग टू विच ॲल्युमनी नीड टू बी गिवन ओनली ड्युरिंग द इदात पिरियड इन ट्यून विथ द मुस्लिम पर्सनल लॉ. त्यांनी हा कायदा आणला पण ड्युरिंग द इदात पिरियड. मुस्लिम पर्सनल लॉ तुम्ही LLB मध्ये फॅमिली लॉ शिकताना तुम्ही शिकाल, इदात पिरियड म्हणजे 3 महिन्याचा कालावधी असतो. 3 महिने हे त्या लेडीजच्या डेटपासनं या डेटपासनं त्या डेटपर्यंत असा एक महिना पकडला जातो आणि त्या पिरियडमध्ये तिला इदातच्या पिरियडमध्ये तिला पोटगी दिली जाते. त्याला 3 महिन्याचा कालावधी असतो. 3 महिन्यामध्ये जर ती बाई गरोदर राहिली तर तिला इदात मिळत नाही आणि जर ती 3 महिन्यामध्ये जर ती गरोदर राहिली नाही तर ती पुढे जाऊन त्या व्यक्तीपासनं, त्या नवऱ्यापासनं सेपरेट होऊ शकते. असं हे मुस्लिम वुमन प्रोटेक्शन अँड डायव्होर्स ऍक्ट 1986 आणला गेला विथ इन ट्यून विथ द मुस्लिम पर्सनल लॉ. त्यांचा जो काही पर्सनल लॉ होता त्याच्या अनुषंगाने, म्हणजे हे दोन्ही लॉ बरोबरीने चालणार. मुस्लिम पर्सनल लॉ काय सांगतोय आणि डायव्होर्स ऍक्ट काय सांगतोय, त्या दोन्हीचा अभ्यास करून दोन्ही मधले लॉ कन्सिडर करूनच निर्णय दिला जाऊ शकतो, असं या शहाबानो बेगम केसमध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं होतं. MC Mehta and Union of India 1986. This case dealt with 3 issues: scope of Article 32, rule of absolute liability or reals versus feature to be followed. Issue of compensation. SC held that its power under Article 32 is not restricted to preventive measures, but also remedial measures when rights are violated. It also held that in case of industries engaged in hazardous or inherently dangerous activity, absolute liability was to be followed. Finally, it also said that the amount of compensation must be correlated to the magnitude and capacity of the industry so that it will be deterrent. Article 32 काय सांगतो आपल्याला? Right to constituents remedy. आर्टिकल 32 काय सांगतं? काल आपण पाहिलं. आर्टिकल 32 सांगतं राईट्स टू कॉन्स्टिट्युएंट रेमेडी, म्हणजे तुमच्या अधिकारासाठी तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू शकता. तर MC मेहता या केसमध्ये काय झालेलं, बिझनेसमॅन होते आणि त्यांच्या बिझनेसमध्ये जे काही गोष्टी झाल्या होत्या त्याची ऍब्सोल्यूट लायबिलिटी म्हणजे पूर्ण लायबिलिटी ही त्या कंपनीवरच असणार आहे. याच्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली होती की आमची पूर्णपणे लायबिलिटी नाही आहे, आमची लायबिलिटी ही आमच्या शेअर होल्डर्समध्ये आणि आमच्या स्टेक होल्डर्समध्ये डिस्ट्रीब्यूट केलेली पाहिजे. तर त्याच्यासाठी त्यांनी डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती आर्टिकल 32च्या अंडर. आणि सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की बट ऑल्सो रेमेडियल मेजर्स, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रिव्हेंटिव्हचा अर्थ काय आपण म्हणू शकतो सोप्या शब्दामध्ये, प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे एकदम तात्काळ उपाय, तात्काळ निर्णय जो काही पाहिजे तो लगेच इमिजिएट इफेक्ट मधला निर्णय. तर सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आर्टिकल 32 इज नॉट रेस्ट्रिक्टेड टू प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टात आलात म्हणजे लगेच तुम्हाला न्याय मिळेल किंवा त्याचा न्याय निवाडा होईल असं नाही. बट ऑल्सो रेमेडियल मेजर्स वेन राईट्स आर व्हायोलेटेड. पण
त्याचा विचार करून कोणते राईट्स तुमचे, कोणत्या अधिकाराचं उल्लंघन झालेलं आहे, याचा विचार करूनच तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी पर्याय दिला जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टात गेलात आणि तो तुम्हाला त्याच्यातनं काही निर्णय दिला गेला, तो अंतिम असेल असं नाही. आर्टिकल 32 च्या अंडर. It also held that in the case of industries engaged in hazardous or inherently dangerous activity, हजार्डस म्हणजे जीवनाला धोका असणाऱ्या केमिकल इंडस्ट्री ज्या असतील किंवा ज्या पेट्रोल आणि केमिकलशी रिलेटेड इंडस्ट्री असेल, की ज्याच्या प्रोडक्शनमुळे सामान्य नागरिकांना त्यांच्या हेल्थ इश्यू किंवा एन्व्हायर्नमेंटल इश्यू होणार आहेत. डेंजरस ॲक्टिव्हिटी ॲब्सोल्यूट लायबिलिटी वॉज टू बी फॉलोड. म्हणजे जर काही आग लागली, जर काही कोणाचं नुकसान झालं, तर ॲब्सोल्यूट लायबिलिटी ही त्या कंपनीचीच असणार आहे. ॲब्सोल्यूट लायबिलिटी म्हणजे पूर्णपणे जबाबदार ती कंपनी आणि त्याचे जे काही ओनर्स असतील, जे काही लोकं असतील ऑन बोर्ड, ते जबाबदार असणार आहेत. Finally, it also said that the amount of compensation must be correlated to the magnitude of capacity of the industry so that it will be a deterrent. जरी ते सगळे लोक जबाबदार असले तरी कॉम्पन्सेशन जे देणार आहे ते त्या लोकांच्या कपॅसिटीमध्ये, कंपनीच्या कपॅसिटीमध्ये असलं पाहिजे. कंपनीला किती नुकसान झालंय, काय नुकसान झालंय, या सगळ्या गोष्टीचा फेर विचार करूनच त्यांनी कॉम्पन्सेशन देऊ शकतात. कंपनीला किती लॉस झाला या गोष्टीचा विचार करूनच ते कॉम्पन्सेशन देऊ शकतात. असं 2 गोष्टींचं जजमेंट म्हणजे 2 गोष्टींचा निर्णय या केसमध्ये दिला गेला, की सुप्रीम कोर्टाला आर्टिकल 32 मध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर्सची पॉवर नाहीये, तर रेमेडियल मेजर्सची पॉवर आहे आणि ॲब्सोल्यूट लायबिलिटी ही त्या कंपनीची असेल, जर ती कंपनी हझार्डस आणि डेंजरस ॲक्टिव्हिटीमध्ये इन्क्लूड असेल किंवा त्यांच्याकडनं ती ॲक्टिव्हिटी केली जात असेल. इंदिरा Shohani and Union of India 1992. SC examined the scope and extent of Article 16(4), which provides for the reservation of job in favor of backward classes. It upheld the constitution validity of 27% reservation for the OBCs with certain conditions like creamy layer exclusion, no reservation in promotion, total reserve quota should not exceed 50%. काल आपण आर्टिकल्स मध्ये पाहिलं, आर्टिकल 16 हे एम्प्लॉयमेंट रिलेटेड आहे, इक्वॅलिटी, राईट ऑफ इक्वॅलिटी की आणि एम्प्लॉयमेंट मध्ये कोटा, रिझर्वेशन कॅटेगरीच्या लोकांना. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की रिझर्वेशन ऑफ जॉब इन फेवर ऑफ बॅकवर्ड क्लासेस, ते मायनॉरिटीज आहेत किंवा बॅकवर्ड क्लासेसच्या लोकांना गव्हर्नमेंट जॉबमध्ये, प्रायव्हेट जॉबमध्ये रिझर्वेशन मिळेल. ते रिझर्वेशन किती असेल? 27% रिझर्वेशन फॉर द ओबीसीज विथ सर्टन कंडिशन. आताही हे सगळ्या गोष्टी लागू आहेत की तुम्हाला क्रिमी लेअरचं तुम्हाला ते नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट द्यावं लागतं आणि दाखला द्यावा लागतो तुम्हाला, कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागतं. या सगळ्या गोष्टीचा निर्णय या केसमध्ये झाला इंदिरा साहनी अँड युनियन ऑफ इंडिया 1992 मध्ये. आणि तो कोटा जो आहे तो 50% पेक्षा जास्त नाही गेला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आता 33% वुमन रिझर्वेशन आलेलं आहे. म्हणजे ओपन कॅटेगरी आणि या बॅकवर्ड ओबीसी किंवा एससी एसटी या कॅटेगरीच्या लोकांमध्ये 100% जॉबचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे, हे या केसमध्ये आलं. एसआर बोमाई case 1994. In this judgment, the SC tried to curb the blatant misuse of Article 356 regarding the imposition of President's rule on state. या जजमेंट मध्ये काय सांगितलं गेलं? आर्टिकल 356 वरती हे जजमेंट होतं. आर्टिकल 356 काय सांगतं? रिगार्डिंग द इम्पोजिशन ऑफ प्रेसिडेंट्स रूल ऑन स्टेट. म्हणजे प्रेसिडेंट्स रूल जे आपण म्हणतो राष्ट्रपती राजवट, प्रेसिडेंट्स रूल म्हणजे राष्ट्रपती राजवटशी रिलेटेड हे आर्टिकल आहे, आर्टिकल 356. राष्ट्रपती राजवट कधी लागू केली जाऊ शकते, त्याचे परिणाम काय होतील, कोणत्या कंडिशन्स मध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते, हे एसआर बोमाई केस मध्ये 1994 मध्ये सांगितलं गेलं. हे सगळ्या आर्टिकल्सची नावं किंवा कशाशी रिलेटेड आहेत हे आता एवढं लक्षात ठेवणं गरजेचं नाही. जेव्हा कॉन्स्टिट्यूशन तुम्ही शिकणार त्यावेळेला तुम्हाला मात्र
हे सगळे आर्टिकल्स, महत्वाचे आर्टिकल्स लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आर्टिकल 356 काय सांगतंय? इन द इव्हेंट दॅट a state government is unable to function according to the constitutional provisions, the union government can take direct control of the state machinery. जेव्हा स्टेटमध्ये अशा काही गोष्टी घडतात की ज्या स्टेटच्या हातामध्ये नाही, त्यावेळेला प्रेसिडेंट्स रूल अप्लाय केला जाऊ शकतो. त्यावेळेला एखादं राज्य चालवण्याची जबाबदारी त्या राज्याचा मुख्यमंत्री प्रेसिडेंटला विनंती करून माझं राज्य चालवा आणि तिथे राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी अ, करू शकतो प्रेसिडेंटला अंडर सुप्रीम कोर्टात, म्हणजे सुप्रीम कोर्टात थ्रू. मग त्यावेळेला राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते आणि सगळ्या स्टेटचा कंट्रोल हा प्रेसिडेंटच्या हातामध्ये जातो. असा असा निर्णय एस.आर. बोमानीच्या केसमध्ये दिला गेला.